नमस्कार, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग मी आज चालले प्रदोषला. इथं मला गणपती मंदिरात जवळच सोडलं. यांनी त्यांना पिंपळगावला जायचं होतं, मग आम्ही निघालोय पायीच. सोहम सिटीची एक मैत्रीण पण भेटली, पण ती पण म्हण मला पण येऊ दे तुमच्यासोबत. तर आम्ही दोघी चाललोय पायी. जवळच इथे रस्ते हायवेपासून ना. मग आता पोचलो बी आम्ही तिथे. दरवर्षी कार्यक्रम करतात ते प्रदोषचा. खूप छान कार्यक्रम राहतो. आम्हाला नेहमी आमंत्रण देतो ना, आम्ही आवर्जून जातो तिथे प्रदोषच्या कार्यक्रमासाठी. या वेळेस ना शांतिगिरी महाराज पण येणार आहे. खूप भारी कार्यक्रम आहे. सोहळा पाहण्यासारखा आहे. भरपूर अशी गर्दी राहते प्रदोषला. आम्ही थोडे लवकरच आलो होतो, अजून काही एवढी गर्दी नाही. थोड्या वेळात खूप गर्दी झाली. मग इथे बाबाजी यायच्या आतच बाबाजींच्या यायची पण वेळ झाली. बाबाजींचं असं इतकं जवळून दर्शन झालं की मी पहिल्यांदा बाबाजींचं एवढं जवळून दर्शन घेतलं. बघा इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय बाबाजींसाठी. तिला पण यायचं होतं. मम्मी श्री बोलला का मम्मी मला पण येऊ दे तुझ्यासोबत. मम्मी श्रीला आणि परीला घेऊन आले. बघा मग तुम्ही पण पुढचा कार्यक्रम. प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या आणि अर्थ समजून घ्या. नंतर काय विनंती करते, एक विनंती करते स्वामी जनार्दनास. ओम जनार्दनाय नमः. 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 बाबा सगळे भक्त आणि शिष्य आले हो. बाबा सगळे भक्त आणि नाचू लागले हो. बाबा सगळे भक्त बाबा आले, बाबा आले, बाबा आले हो. जगत गुरु संजीवनी बाबा आले हो. बाबा आले, बाबा आले, बाबा आले हो. जगदगिरी शांतिगिरी बाबा आले हो. पालखी पुढे बाबाजींच्या कलश चाले हो. जय जनार्दन भद्रामध्ये रंग घाले हो. बाबा आले हो. जगदगुरु शांतिगिरी बाबा आले हो. बाबा आले, बाबा आले, पूजन करायचं गुरुच्या नामात रमायचं. पूजन करायचं
गुरुच्या नामात रंगायचं जनार्दन बाबांचं मंडळ जमलं हातात घेऊन गुरुच्या नामात रंगलं लवकर जायची याची सर्वांनी काळजी घ्या. आपल्या गुरुबंधूपैकी जे बाबाजी भक्त परिवाराचे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्या प्रत्येक गावातून एक एक जण आले, पालखेडवाले असतील, कोणी पिंपळसवाले असतील, आपले बेडचे माणिकराव देवकर असतील, गणपती नाचे धीरे 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 गणपती नाचे आज तो कैलास में भजनार मारू आज तो कैलास में योगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बजरंग बली की जय. आज के आनंद की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. कारण प्रदोष या दिवसाचं महत्व असं आहे, कारण कोणतंही कार्य करत असताना स्थळ, काळ आणि वेळ या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. कारण आपण जीवनामध्ये अनेक आपण व्रत करतो, अनेक आपण उपवास करतो, मात्र या दिवसाचं महत्व काहीतरी अनन्यसाधारण आहे. कारण या दिवसाचं महत्व सांगत असताना स्वतः बाबाजींनी आपल्या प्रवचनात सांगितलं की तुम्ही एखादा उपवास कमी करा, बाकी एखादा उपवास तुम्ही काही कमी करा, मात्र तुम्ही काय करा, प्रदोषचा उपवास त्या ठिकाणी करा. हे स्वतः बाबांनी सांगितलेलं आहे. का असं महत्व आहे प्रदोषचं आहे. माझा प्रश्न सर्वांनी वरती हात करून टाळी वाजवायची. सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना सोनगिरी बाबा 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 जनार्दना हर 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 महादेव हर 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 महादेव जय शिव शंभो शंकरा हर हर माझा फायदा किती मोठा आहे की नाही. फक्त काय कोणता जप करायचा बायांनी म्हणा ना. ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम महिला मागच्या हा
हो काय काय तोंड उघडते निवार का पण कोणाच्या मुखात नाम येत नाही माहिती आहे का जे महापापी राहते ना त्यांच्या मुखात काही लवकर देवाचं नाव येत नसेल त्याप्रमाणे का कोणत्या बाया बरं का कोणत्या बायांच्या मुखात देवाचं नाव येत नाही ज्या बाया असं चटकीने असं चटकी मुखात देवाचं नाव येत मग इथं आधी इथं बरं का आता कोणी चटकीन टाकीन राहता का म्हणा की म्हणून म्हणा हो जना जना शबास शबास धनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः त्याप्रमाणे आणखी काय शिवरक्षा आहे शिवपंचाक्षर स्तोत्र आहे 12 ज्योतिर्लिंग आहे आणि नंतर शेवटी काय अष्टमूर्ती शंकर आहे खोटं बोलायचं सत्यमोद आता पहिला प्रश्न आहे बरं का ज्यांना व्यसन होतं बरं का पहिला प्रश्न आहे का आता का ज्यांना व्यसन होतं मात्र त्यांनी ते सोडून दिलं बरं का उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय बजरंग बली की जय आज के आनंद की जय तुम्ही पण बसा का खाली अध्यात्माचा छंद जगतसे अंजनी सुख सेवा लागून संसार शोधितो हरिहर प्रभु सेवा जनार्दन हरिहर प्रभु सेवा जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीचे ज्यांचे खंतन जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीचे हो नागा बाबा गोरख जति गुरु नागेश्वर मंदिरी पारेश्वर श्री विश्वनाथ हे त्याचप्रमाणे ज्यांनी आतापर्यंत या 8 वर्षामध्ये जी अन्नदानाची सेवा ही आपल्या विधाते परिवाराला अशी एकदम व्यवस्थित सेवा दिली असे आचार्य संतोष सिंग यांचं सुद्धा धन्यवाद. बघा मग तिथे ना जेवणाची पण खूप छान व्यवस्था केलेली होती गर्दी पण खूप होती कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवायला पण बसलो आम्हाला घरी पण जायचं होतं ना उशीर पण झालाय चला मग बाय बाय.